कालपासून आपण एका जबरदस्त अशा एका मोहिमेची कहाणी आपण ऐकवतो, ज्याचं नाव आहे 7 महिने 4,500 किलोमीटर आणि हिमालय. आणि आपल्याबरोबर जॉईन झालेल्या ज्येष्ठ गिर्यारोहिका विनीता मुनी, ज्यांनी ही मोहीम पूर्ण केलेली आहे. आणि कालच्या भागात तुम्ही ऐकलं असेल की शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देताना विनीता मॅमनी असं सांगितलं की जगामधली आतापर्यंतची, या तारखेपर्यंतची ही एकमेव मोहीम आहे की जी फक्त महिलांचा सहभाग असलेली मोहीम होती आणि ती शेवटपर्यंत नेलेली आहे, ती पूर्ण केलेली आहे. तर त्याच्यामुळे अत्यंत एक एक्सक्लुसिव्ह विषय आता तुमच्यासमोर मांडला जातोय. काल, आज आणि उद्या असं 3 दिवस आपण विनीता मॅमना भेटणार आहोत. मॅम, आपण कालचा थोडासा रिकॅप घेऊया. कालची लोक जॉईन होऊ शकले नाही, त्यांना पुन्हा एकदा या मोहिमेचा थोडासा आढावा मिळावा म्हणून. मॅम, मला सांगा की तुमची जी सगळी मोहीम होती त्या मोहिमेचा एक्झॅक्ट रूट काय होता, याचे किती दिवस होते, याच्यामध्ये किती सदस्य होते, आणि मुख्य म्हणजे आज आपण कुठल्या भागामध्ये भटकंतीला जाणार आहोत? ही मोहीम आम्ही फेब्रुवारीच्या काळामध्ये अशासाठी चालू करायचं, 4 फेब्रुवारी अशासाठी चालू केली होती की अरुणाचल पासून भूतान, पूर्वेच्या अरुणापासून भूतान, सिक्कीम, नेपाळ, उत्तराखंड मधलं कुमाऊ गढवाल आणि हिमाचल करत करत जर आपल्याला जम्मू काश्मीरचा टोक गाठायचा असेल, राईट साईडला थोडासा जम्मू काश्मीरच्या 1B साईडला काराकोरम पास येतो, थोडं अजून वरती, तिथे जर आपल्याला जायचं असेल तर हिवाळा सुरू होण्याच्या आधी, म्हणजे आम्ही असं ठरवलं नव्हतं की त्याला 5 महिने लागतील की 7 महिने लागतील, कारण एक ढोबळ आराखडा जे काही इन्फॉर्मेशन होती, कारण ह्या सगळ्या भागांमधनं आपण अनेक वर्ष लोक ट्रेकिंगमध्ये वेगवेगळ्या सेक्शन मधनं हे ट्रेक करत जातात. जरुरी नव्हतं, पण कुणीच असं सगळे एका माळेमध्ये हे सगळे गुंफून आपण ह्या मोहिमेचं वैशिष्ट्य हेच आहे की सगळे हे वेगवेगळे ह्या खिंडी, छोट्या मोठ्या लहान वेगवेगळ्या जगात देशातनं गेलेल्या आपण एका माळेतनं ओवलेल्या. त्यामुळे फेब्रुवारीला चालू करण्याचा हेतू एवढाच होता की हिवाळा जस्ट संपत आलेला होता आणि मग आपण नेपाळ क्रॉस करता करता पावसाळाही थोडा ओलांडून, म्हणजे त्याच्या हवामानाचा ह्याच्यावर जास्त परिणाम होऊ नये या विचाराने फेब्रुवारी चालू करून सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्याची अपेक्षा होती. आणि त्याच्यासाठी रोजचा एक कमीत कमी 25 ते 30 किलोमीटर चालण्याचा, म्हणजे एक A पॉइंट पासून B पॉइंट पर्यंतची हे जनरल ह्याच्यामध्ये आखलेलं होतं. कारण तुम्ही जर एवढा आवाका ठेवला नाही तर मग तो 6 महिन्यात किंवा 7 महिन्यात तो काही वर्षही लागलं असं हे पुरं करायला. त्यामुळे सुट्टीचे दिवस म्हटले, तुम्ही मला कोणी म्हणले की सुट्टी किती घ्यायची तुम्ही मध्ये, तर सुट्टी अशी कधीच नसायची. आम्ही रोज उठून सकाळी चालणं चालू करायचं. एखादा नैसर्गिक कारणामुळे आपल्याला थांबावं लागतं किंवा कोणी तब्येत चांगली नसेल थांबावं लागतं, तो अशा एखाद्या दिवशी किंवा दुसरी काही परमिशन मिळाली म्हणून थांबायला लागतं. अशा ठिकाणीच फक्त आम्ही 15 दिवसांना 20 दिवसांना एकदा एक सुट्टी असायची. पण ती सुट्टी अशी असायची की तुम्हाला त्या दिवशी आम्हाला खूप काम असायचं, कारण आम्ही कदाचित कोणाचे शूज तुटलेले असायचे किंवा काही इक्विपमेंट दुसरं रिपेअर करायचं असायचं किंवा अन्नधान्याचा पुरवठा नेक्स्ट 4 दिवसांसाठी, पुढच्या 4 दिवसांसाठी ऑर्गनाईज करायचा असायचा. त्यामुळे ह्याला फिक्स असं नाहीये की तुम्ही तर काल आपण हे अरुणाचल दाखवते तिथल्या बॉर्डरवरनं तवांगमध्ये येऊन भूतानच्या बॉर्डरवर येणार होतो. तर तेव्हा तवांगला नेक्स्ट प्लीज असा हा हिवाळा असल्यामुळे आम्हाला असं म्हणजे धूप छावापेक्षाही जास्त धूप आणि हलकी धूप आणि जास्त बर्फ असं वातावरण तिथे मिळालं होतं. आणि या सेलामध्ये आमचा असा उरू भरून आलेला होता. आणि सेला प्लस पास केल्यानंतर गंमत अशी झाली की आम्ही ह्या नुरनांग गावामध्ये आलो आणि छोटी गोंडस बाळ होती, गोरा म्हणजे असे लाल लाल गाल असलेल्या बायका होत्या. आणि मी फोटोग्राफर असल्यामुळे मला की कोणाचा फोटो घेऊ कोणाचा फोटो नको घेऊ असं झालं होतं. आणि मी भाषा येत नसल्यामुळे मी त्यांना खुणेनी विचारत जवळ जात होते त्या घरांच्या की मी तुमचा फोटो घेऊ शकते का, असं खुणेनी त्यांना विचारत होती. तुम्ही इथे बघताय की चित्रामध्ये 2 माझ्या मैत्रिणी पुढे चालत चालल्यात, त्या ऍक्च्युली रस्त्यावर न चालतात, जो बर्फाच्या खाली पूर्ण गाडला गेलेला आहे. आणि त्याच्या बाजूला तुम्ही घराच्या आणि त्याच्यामध्ये मोठे पाणी निघून जाण्यासाठी ऍक्च्युली रस्त्याच्या साईडनी 2-2 फुटाचे खाली खड्डे आहेत दोन्ही साईडला. आणि हे काही मला माहिती नव्हतं कारण ते स्नोनी पूर्ण भरून गेलेले आहेत. आणि त्यामुळे मी कॅमेरा अडजस्ट करताना लेन्स मॅन्युअल कॅमेरा समोर जवळ जाऊन त्यांचा ऍक्च्युअली पोर्ट्रेट करण्याच्या नादामध्ये मी त्या कॅमेरा सकट गटांगळी खाऊन त्या खड्ड्यात पडली. आणि सगळं आणि दुसरे 10 चेहरे आले. त्यांना म्हटलं हिला काय झालं असेल. मी हसली की आणि असे हात पुढे केल्यावर ते अजून 10 मला पुढे उचलून त्यांनी पटकन मला 2 मिनिट वरती काढून घेतली.
आणि मला पुणेने सांगितलं की आता सरळ चालला पुढच्या रस्त्यांवर हा खाली परत आतापर्यंत जिथे स्नो असेल तिथे बर्फ असेल तिथे सांभाळून चाल. आणि 2 जणी मला चाचपुतीन वगैरे बघितलं की तुला लागलं वगैरे नाहीये ना, आणि हसत हसत माझी परत रवानगी केली. मॅम, पहिला जो तुमचा लेग होता तो होता अरुणाचल प्रदेशचा. काल आपण म्हणलं तसं की हे कमी उंचीवरचं सुरुवातीची तुमची भटकंती होती, आणि त्याच्यानंतर तुम्ही जो प्रवेश केलात तर तो भूतान बॉर्डर मध्ये केलात. पण या भूतान बॉर्डरचं एक काहीतरी खूप स्पेशल आहे, काहीतरी खूप वेगळं वैशिष्ट्य आहे, तर ते नक्की काय? भूतान बॉर्डरला आम्ही तवांग मोनास्ट्री बघून आम्ही भूतान बॉर्डरची अरुणाचल पासून ब्लेटिंग नावाच्या गावामध्ये छोटीशी या सावलीमध्ये जी मी आहे ती मी अरुणाचलच्या बॉर्डरमध्ये, ज्याचा ब्लेटिंग नावाचं छोटंसं गाव आहे. आणि तिथे मला म्हणजे हे चित्र आठवलं की मला ते मुंपाजच आठवतं. जे आदिवासी तिथले मुंपाज नावाची लोक जे आदिवासी आहेत ती साधारण संध्याकाळी 4-4:30 आम्ही आमच्या ह्या स्थळाच्या जवळ पोहोचलो बॉर्डरच्या. आणि ती आली आणि आम्हाला हाताला धरून डायरेक्टली त्यांनी संत्री आणलेली होती बाजूच्या त्यांच्या ऑर्चर्ड मधली, आणि आम्हाला हात धरून आम्ही जवळजवळ 2 तास म्हणजे 6-7 तास चालल्यानंतर आम्ही रात्री संध्याकाळी 2 तास ह्या आदिवासींच्या ह्याच्याबरोबर त्यांच्या गाण्यांवरती कोणीतरी गाणं म्हणत होतं आणि बाकी सगळे नाचत होते. आणि ह्या अशी धुनकी हा एक अविस्मरणीय आणि हा अनुभव होता. आणि त्याच्यानंतर ते सकाळी सगळे पूर्ण आम्हाला वाटलं की सकाळी काय आम्हाला सोडायला नाही, सकाळी 5 वाजता सगळे आम्हाला ह्या बॉर्डरवरती पोचवायला हजर होते. आता तुम्ही म्हणाल बॉर्डर कुठे दिसते, काहीच दिसत नाही, चौकी दिसते नाही, चौकीदार दिसतो. आता माझ्या उजव्या आणि डाव्या हाताला जी 2 मोठी झाडं होती तीच म्हणजे ही बॉर्डर आहेत. हे जे झाड आहे लेफ्ट साईडला ज्याच्यावरती दोन्ही साईडली ही जे झाड आहे ही अशी झाडं दुसऱ्या अजून मोठ्या साईडला होतं, आणि ही 2 झाडं म्हणजे बॉर्डर होते. म्हणजे की त्यांनी कोणी सांगितली तुम्ही बॉर्डर दिला की भूतान. म्हणलं अरे असं आमच्या सगळ्यांचं असं आश्चर्यचकित की असं, पण मैत्रीचं राष्ट्र होतं. आणि 1997 साली हे मैत्रीचं राष्ट्र म्हणजे जग असंच राहिलं, अशीच आपल्या मधल्या 2 राष्ट्रांमधली बॉर्डर राहिली तर जग किती सुंदर असेल. म्हणून ह्या बॉर्डरचं मला असं महत्व वाटतं. कारण जस मी एक पाऊल त्या साईडला तर मी एक पाऊल भूतानमध्ये आणि एक पाऊल भारतात असेल. आणि जस्ट त्या 500 मीटर पुढे या झाडांच्या 500 मीटर पुढे ही संबंध हा चमू ह्या लोकांचा आमच्या स्वागताला सज्ज होता, ज्यांनी आता भूतानमधचं वैशिष्ट्य असं होतं की आम्हाला जवळजवळ आम्ही तिथल्या सगळ्याच जिल्हाधिकाऱ्यांचे डिस्ट्रिक्ट कमिशनर त्याला म्हणतो आपण, वेगवेगळ्या जिल्ह्यांचे आम्ही सगळ्यांचे तिथल्या देशाचे अतिथी म्हणून गेले असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हाधिकारी त्या बॉर्डरवरती आम्हाला घ्यायला यायचा आणि त्याच्या लोकांच्या बरोबर त्यांच्या गाईड म्हणून आमची रवानी करून द्यायचं. मॅम, कालपासून आपल्या सगळे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना असा एक प्रश्न पडतोय की 1997 म्हणजे ज्या काळामध्ये तुम्ही एक्सपिडिशन केली तर त्या काळामध्ये कम्युनिकेशनची काहीच साधनं नव्हती, आणि तुम्ही जसं म्हटलात की महिलांनी अशी एक्सपिडिशन करण्याची ही पहिलीच वेळ. काही वेळेला घरच्यांना काळजी वाटू शकते, इन्सिक्युरिटी वाटू शकते की अत्यंत अननोन असा तो टेरेन आहे. तर त्याला तुम्ही ह्या 7 महिन्यांमध्ये म्हणा किंवा अगदी सुरुवातीच्या काळात किंवा नंतर सुद्धा कम्युनिकेशन तुम्ही घरच्यांशी कसं ठेवत होता? म्हणजे काही फोनची काही सोय होती का, किंवा कसं तुमचं कम्युनिकेशन व्हायचं? आम्ही 8 ज्या मुली होतो, म्हणजे आमच्या लीडर होत्या बचेंद्री पाल आणि मल्लिका वर्दी, चावला जहागीरदार, चेतना राणा, मी स्वतः, आणि अशा आम्ही 4-5 जणींचा लग्न झालेला होतो. त्याच्यातल्या 3 जणींना 5-6 वर्षाची 3 म्हणजे प्रत्येकाचा मुलं घरी सोडून आलेली होती. 3 जणी आणि सुमिता रॉय आणि मल्लिका विर्दी आणि कोकिला सुधा, आम्ही सगळे असे जे म्हणजे आम्ही अगदी यंग तरुणीही नव्हतो. आम्ही 31 वर्षापासून 41 वर्षापर्यंतच्या मध्यम वयातल्या बायका होतो. त्यामुळे घरच्यांना साहजिक चिंता होती, कोणाला आजार आहे, कोणी येतात की कधी येतील. पण आम्ही विचार केला की ठीक आहे, आपण जसं 100 वर्षापूर्वी कोणी एक्सप्लोरेशन केलं असेल त्यांना तर एवढंही जे आपल्याला काही कम्युनिकेशन मिळू शकेल, कुठेतरी फोन मिळतील, आपल्या मोठ्या शहरात गेलो तर भूतानसारख्या देशात गेलो तर कुठेतरी आपल्याला कम्युनिकेशनचा साधन तर म्हणजे फोन तर कुठेतरी मिळेलच. या विचाराने आम्ही ठरवलं की काही ना काही आपण एका घरी मेसेज पाठवून मग ती व्यक्ती बाकी सगळ्यांकडे आम्ही सुखरूप आहोत हा मेसेज पाठवून देईल, अशी एक तरतूद थोडीफार करून ठेवलेली होती. तर अशी छोटी त्या बॉर्डर पासून वाटचाल करत आम्ही या खामदाच्या ह्या पहिल्या भूतानच्या सगळ्यात पूर्व साईडच्या छोट्या गावामध्ये आलो, खामदाम. तर तो कम्युनिकेशनचा म्हणाला, इथे तुम्हाला बाईक दिसते, हा जो एक चौरस्ता आहे, त्या चौरस्त्यावर हा मध्ये मधला जे प्रेयर व्हील त्यांनी ठेवलेलं आहे, हा त्यांचा खामदाम या गावाचा मेन चौक आहे. आणि चौकामध्ये फक्त एकच फोन बूथ होतो.
आणि त्या एकाच फोन बुथावर आता तुम्ही सगळे आम्ही त्या गुळाला मुंगळा लागतो ना, तसे आम्ही त्या एकाच फोन बुथावर सगळे 8 जण होतो. परंतु आदल्या दिवशी आम्ही तिथे राहिलो होतो इथे सकाळी याचं कारण माझा फारसा मूड नव्हता, कारण मी फोटोग्राफर असल्यामुळे मला फोटोग्राफर म्हणून तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर मला असं सांगण्यात आलं होतं इथे की मी जे काही फोटो वगैरे घेईन ते मला एक्सपिरियन्सली देऊन टाकायला लागतील. आणि असा काही करार झाला नसल्यामुळे मी हिरमुसलेली होते आणि मला म्हणजे असं म्हणतो ना, मी डेस्परेट होते की आता कोणाशी बोलू, कसं बोलू, काय विचारू. आणि मी तर त्या बाकीच्यांच्या पेक्षा वयाने लागण्यासाठी मला वाटायचं की मी समजून घेतलं पाहिजे, मी काहीतरी समजावता करून त्याच्यातनं काही तोडगा काढला पाहिजे. त्यामुळे मी डेस्परेटली ह्या चौकामध्ये मी पूर्ण संबंध दिवस घालला. त्यामुळे खामदान ठिकाणी मी 1 दिवस एक्स्ट्रा राहिलो. परंतु माझा तेव्हा ती लाईन चालू नव्हती आणि हा प्रॉब्लेम मला संबंध त्या ह्या पट्ट्यामध्ये नेपाळपासून ऑलमोस्ट लेहपर्यंत येईपर्यंत, कारण 1997 तुम्हाला की दूरध्वनी सुद्धा, फोन सुद्धा व्यवस्थित तिथे त्याला चालायच्या नाही. आणि जर लाईन तुटलेली असेल किंवा आउट ऑफ ऑर्डर असेल, जे आम्ही पूर्वी आउट ऑफ ऑर्डर आहे, हे जे होतं ते आम्ही ऍक्सेप्ट केलेलं होतं की 15-20 दिवसानंतरच आपल्या फॅमिलीला कळणं शकणार आहे की सर्वजण ठीक आहेत की काय चाललेलं आहे. परंतु कम्युनिकेशन आम्ही एकदा ठरवलेलं होतं की आपण इथे आल्यानंतर म्हणजे त्या बाबतीत मी सांगू शकेन की आम्ही 8 जणांचे हे तसं की आम्ही कधी कोणी एकमेकांना घरातल्या कुठल्याही ह्याची कचकच केली नाही. आणि स्पेशली अशा ठिकाणी जिथे हा आता तुम्ही बघताय जो की पांढरा चोरतेन हे एक खूप नावाजलेलं पूर्वभूतांचं मॉन्युमेंट आहे. खूप सुंदर हा मोठा स्तूप आहे त्याच्या नदीच्या किनाऱ्यावरती, जिथून आम्ही ताशिगंग डिस्ट्रिक्टमध्ये हा येतो आणि तिथूनच आमचा पहिल्या दिवसाचा ट्रेल चालू होत होता. भूतानमध्ये खूपच छान दाट झाडी आहे आणि शक्यतो सगळे आमचे ट्रेल किंवा आमची पायवाटा घनदाट जंगलातनं गेलेले आहेत. त्या पहिल्या दिवसाच्या ते उजव्या साईडला काळ्या ड्रेसमध्ये जी व्यक्ती दिसते ते म्हणजे आच्चू म्हणजे भूतानच्या शब्दात आच्चू, आणि आपल्या वेळेचा होता म्हणजे ब्रदर किंवा भाऊ असे आपण म्हणतो त्यांना. ते आच्चू आमचे या दिवसाचे, ह्या 4 ते 5 दिवसांचे गाईड म्हणून येणार होते. त्याच्यामध्ये वरती छोट्या एका गावामध्ये ह्या 2 मुली आणि त्यांची आई त्यांच्या शेतामध्ये काही काम करत बसलेल्या होत्या आणि मी असल्यावर ही उजव्या साईडची मुलगी गोड हसली आणि मग मी पुन्हा नेहमीच्या माझ्या ह्याच्याप्रमाणे त्यांना खुणेने विचारलं की मी एक फोटो घेऊ का, आणि त्यांनी हो म्हटल्यावर मी लगेचच कॅमेरा समोरून, कारण मॅन्युअल कॅमेरा असल्यामुळे आणि मी कधी एक माझा प्रिन्सिपल आहे की कोणाचाही फोटो काढताना त्यांना विचारल्याशिवाय कधी फोटो काढू नयेत. त्यामुळे तिने गोड स्मितेतून माझी इच्छा पुरी केली. या मोहिमेचं वैशिष्ट्य असं होतं की आम्ही आमच्याबरोबर टेंट होते. 2 उत्तराखंडमधले बचनगींच्या ओळखीचे 2 मुलं, कुलबीर आणि महेंदर, आमचे कुक म्हणून आमच्या बरोबर होते. आणि थोडेफार टेंट आणि तुम्ही आता इथे बघता सगळी साधन सामुग्री आमच्या बरोबर असायची. परंतु जिथे आम्हाला शाळा भेटली, जिथे अरुणाचलमध्ये काय किंवा भूतानमध्ये काय, जिथे तुम्हाला रेडी शेल्टर भेटलं, गावाच्या बाजूला शाळा, वरांडा, कोणी घरातलं अंगण दिलं, तर आम्ही कुठेही तिथे एक्स्ट्राचा टेंटिंग वेळ वाचवण्यासाठी आम्ही तिथे एक रात्र काढून मग पुढची रात्रीसाठी ज्याप्रमाणे जागा असेल त्याप्रमाणे आमचा रात्रीचा निवाऱ्याचा मार्ग शोधायचो. ही त्वपांग म्हणून कॅम्प साईट होती आणि तुम्ही जर कॅम्प साईट बघितली तर त्या कॅम्प साईटला वाटतं की अरे काय सुंदर छान सुका गवत आहे, पण त्या सुका गवताच्या मागे काटेरी जी झुडपं आहेत त्या झुडपांवर ऍक्च्युली बर्फ दुपारच्या 3 वाजता पण असंच न थिजता म्हणजे तसं राहिलेला हा सगळा बर्फाने भरलेला होता. म्हणजे तुम्ही अंदाज घेऊ शकाल, आणि त्याच्या पलीकडे हा सगळा बर्फाच्छादित होता, तर अंदाज घेऊ शकाल की दुपारी 3 वाजताही तिथे बऱ्यापैकी थंडी आणि वारा होता. दुसऱ्या दिवशी तर आच्चू म्हणजे मी एक बघितलंय की ही हिमालयातली डोंगरातली लोक जसं काय त्यांना वजन नसं अशा पावलांनी ती चालतात, म्हणजे त्यांचे ठसेही कुठे उमटत नाहीत. त्यामुळे आम्ही 2-3 ठिकाणी अगदी 200 जणी आम्ही त्या खड्ड्यांमध्ये गेलो, आणि तो आम्हाला सारखा खुणीने सांगितलेला की तुमचं आहे ना वजन असं तुम्ही हलकवून चाला. आणि ही गोष्ट मी पूर्ण 6 महिने लोकांकडनं ऐकलं नाही आणि तरी मला अजून समजले नाही की ते हलके चालतात कसे, की त्यांचा पावलाचा वजनच पडत नाही या स्नोवरती. आणि हा मधला त्यांचा एक स्पेशल कॅम्प आहे जिकडे तिथले शिकारी वगैरे राहतात, प्लस बॉर्डर, आणि खूपच थिक जंगल आहे. तुम्ही त्याच्या मागे जे बघताय तिथे आम्ही आमचा टेंट लावलेले होते. फक्त त्यांनी कदाचित आम्ही मुली आहेत आणि काय ह्यांचा भरोसा आणि शब्द नाही म्हणून आम्हाला सांगून ठेवलं की इथे खूप बरीच अस्वलं फिरतात, तर सावधान राहा, इकडे तिकडे भटकू नका.
ते कारण अजून मला समजलं नाही. आम्ही कोणी काही अस्वल वगैरे बघितलं नाही किंवा ऐकलं नाही, पण कदाचित असेलही कदाचित नसेलही. आता राईट साईडचे जे अचू आहेत ते आम्ही हे धारचेंगपांगला डोंगाला, मागची स्लाइड देतो ना, हा जो पास आहे, अनफॉर्च्युनेटली दुसऱ्या दिवशी आमची वेदर खूप खराब झाली आणि डोंगला म्हणून हा पहिला भूतानमधला क्रॉस करून पास आम्ही नेक्स्ट धारचेंगपांग या गावात गेलो. आणि तिथे गावातली मला म्हटलं वैशिष्ट्य म्हणाला तर ह्या इतक्या मातीच्या सुंदर इमारती आणि त्याच्यावर लाकडाची कोरीव काम केलेली त्यांची खिडक्या आणि दारं, हे बघून मी कुठे कसला फोटो घेऊ आणि कसला ड्रॉइंग करू इतकं मला सकाळी सकाळी थोड्याचा अर्धा तासात वेळ होता त्याच्यात झालं. पण माझं लक्ष घेतलं हे आमचे आचू होते राईट साईडचे, जे आम्हाला दुसऱ्या लेफ्ट साईडच्या आचूकडे हँडओव्हर करणार होते. मी विचार करत होते त्यांनी सांगत तर नाहीये की बाई हे लोक, ह्या मुली तर बायका तर चालतच राहतात बाबा, तू सांभाळ त्यांना, तुझ्या त्या वाटेने तुझ्या स्पीडनीच घेऊन जा, नाही तर माहिती नाही कुठे कुठे तुला चालवत राहतील दिवसभर. ह्याच्याच एक झलक आहे की क्लोजअप की इथे किती इतक्या छोट्या रिमोट गावांमध्ये सुद्धा किती सुंदर तऱ्हेने नक्षीकाम करून लाकूड काम करून सर्व सुंदर रंगवलेली ही घरांची दारं आणि खिडक्या तुम्हाला दिसत आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बघितला तर भूतानमध्ये असं होतं की भूतान बऱ्यापैकी जेंटल स्लोप्स आहेत आणि खूप दाटीवाटीनी जंगल आहेत. आणि या जंगलाचं वैशिष्ट्य आहे की ही जी तुम्ही बघताय तिथे आता जी सगळी ग्रीन उंच उंच झाडं दिसत आहेत पाईनची, तिथे ब्लू पाईन नावाचं एक खूप सुंदर झाड आहे. ते सुंदर अशासाठी आहे आणि म्हणजे माणसाने त्याचं म्हणजे की माणसासाठी ते फारच उत्कृष्ट आहे, कारण त्याची नुसती फांदी केवळ जर तुम्ही म्हणजे आगीच्या समोर लावली तर पटकन पेटेल, त्याला केरोसिन किंवा दुसऱ्या कशाच्या इंधनाची जरूर पडत नाही. पण इतकं सुंदर झाड आहे. आणि मला वाईट वाटले की बऱ्याच ठिकाणी आम्ही छोट्या गावांमध्ये ही ब्लू पाईनची पानं, झाडांच्या फांद्या आम्ही संध्याकाळी शेकोटीसाठी आमच्या उभेसाठी म्हणून इंधन म्हणून वापरत होतो. अशा छोट्या जंगलातनं एक छोटीशी मॉनेस्ट्री आमच्या नजरेत आली आणि आम्ही जवळ 7-8 तास चाललेलो होतो. आणि हे जे तिथले गुरु होते त्यांनी आम्हाला बघितलं आणि आम्हाला खुणेने आतमध्ये बोलावलं आणि आतमध्ये बसून तिथला त्यांचा एक सुजा म्हणजे सॉल्टेड नमकीन चहा आम्हाला प्यायला सांगितला. आणि खुणेने विचारलं की आम्ही कुठल्या दिशेला निघालो होतो आणि की तुम्ही थोडा अर्धा तास बसा शांत, आणि आम्हाला मॉनेस्ट्रीत जाऊन शांतपणे 5-10 मिनिटं म्हणजे आपण ध्यान द्यायला म्हणतो तसं करून घेऊन दिलं की आता तुम्ही जा, तुम्हाला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. आणि म्हणजे त्यांचा त्या मॉनेस्ट्रीतला त्यांच्या व्यक्तिमत्वात इतकी एक तऱ्हेची सात्विकता होती जी मी त्यांना आता पुन्हा किती रिक्वेस्ट करून की मला फोटो हवाच आहे म्हणजे करून घेऊन, कारण ते आम्ही गेल्यापासून आम्ही निघेपर्यंत ते स्वतः कंटिन्युअसली काही ना काही कामामध्ये कंटिन्युअसली काम करण्यामध्ये गुंतलेले होते. ह्या धारचेंगपांग नंतर आम्ही ऍक्च्युली योंकाला हा तिथला हायएस्ट पास क्रॉस करून थिम्पूला पोहोचणार होतो. थिम्पू ही भूतानची राजधानी. आणि पण असं झालं की जसं इथे मनालीचा रस्ता उघडल्याशिवाय एकही व्हेकल पुढे जाऊ शकत नाही, तसं इथेही छोट्या छोट्या पासमधून इकडून किंवा तिकडून कोणतरी एका माणसाची हालचाल झाल्याशिवाय लोकल लोकही तुमच्याबरोबर ट्रेकसाठी तिथे येणार नाही. त्यामुळे आम्हाला त्यांनी त्या मोंगर डिस्ट्रिक्ट म्हणून परतवून लावून सेंगोरच्या दिशेने पाठवलं. आणि मला तर बरंच वाटलं, कारण सेंगोर इतका सुंदर, हा जे सेंगोर विलेज तुम्ही जे बघताय इतकं सुंदर, म्हणजे त्याच्या मागे 15-20 घरांची ही वस्ती होती आणि मागे हे सुंदर घनदाट जंगल होतं. आणि म्हणजे असं की पाईन आणि ब्लू पाईन, रेग्युलर पाईन्स आणि सर्व कॉनिफरस झाडांनी भरगच्च आणि बांबू, गोल्डन बांबू आणि ब्लू पाईन ही त्यातली खूप सुंदर ह्या भूतानमधली झाडं आहेत. आणि सेंगोरवरनं आमच्या गाईडनी सांगितल्याप्रमाणे वी वर लकी की आम्ही इथला हायएस्ट पास थ्रुमसिंगला, जो अनफॉर्च्युनेटली ऑफकोर्स मोटरेबल आहे पण तेव्हा हा हिमाच्छादित होता, त्यामुळे आम्ही ऑफकोर्स आणि चालतच जाणार होतो. त्यामुळे इथे तुम्हाला राईट साईडला रेड जॅकेटमध्ये मलिका दिसते की चल आता काढच माझा फोटो. आम्ही सगळे थोडासा स्नो खाली त्या पिवळ्या कट्ट्यावरचा थ्रुमसिंगला नाव दाखवण्यासाठी तिने आरपार कष्ट केले. आणि आमची पूर्ण टीम बऱ्यापैकी आम्ही थकलेलो होतो, कारण जवळ 8-10 तास चालून इथे पोहोचलेलो होतो आणि अजूनही आम्हाला 6-7 तासांचा पल्ला गाठायचा होतो. मॅम, या प्रवासानंतर तुम्ही जे पोचलात ते भूमथांग किंवा चामकर या भागामध्ये, पण या गावामध्ये जेव्हा तुम्ही पोहोचलात तर इथं तुम्हाला एक निराश करणारी, एक दुःखी करणारी अशी एक घटना घडली, तर ती काय होती? चमकार जखार और भूमतांग
ह्याला मी जेव्हा आम्ही तिथे होतो म्हणजे फेब्रुवारी मार्च साधारणतः मार्चच्या सुमाराला, हे मी त्याला मी स्वित्झर्लंडला असं स्वतः ते गेलेले नव्हते, परंतु हे मला मी काय स्वित्झर्लंडला ऐकलं होतं ते स्वित्झर्लंड असं मिनी स्वित्झर्लंड वाटलं. आणि भूमतांग किंवा चमकार हे तिथलं एक स्पिरिच्युअल सेंटर एरिया मानली जाते. आणि तुम्ही बघताय ही तिथली एक गुर्जेलाखा म्हणून एक मोनास्ट्री आहे, ज्या मोनास्ट्रीमध्ये एक मोठी साखळी आहे खूप जड अशी, आणि असं मानलं जातं की तुम्ही त्या साखळीत तिथं तुम्ही पहिली ती गोष्ट तर तुम्ही तर उचलू शकाल आणि तुमच्या स्वतःच्या गळ्यात घालून त्या देवताची प्रदक्षिणा केली तर तुमची सर्व पापं धुतली जातात, अशी एक सांगत आहे. दुःख त्याच्यासाठी की तुम्हाला तसं की पहिल्या ताशियांगसेला तिथे बॉर्डरवरती मला फोन कॉल होऊ नव्हते शकला, आणि मी भूमतांगला पोहोचल्यानंतर इथून माझा घरी फोन लागला आणि मला पहिली दुःखद बातमी अशी मिळाली की माझी आजी इंदिराबाई भाटोडेकर त्या 1 महिन्यापूर्वी स्वर्गवासी झाल्या होत्या. आणि मी आजीसाठी म्हणजे तिचं मला भयंकर प्रेम होतं, पण जेव्हा मी तिला भेटायला गेले तेव्हा ती अशी आजारी अशी ती 89 वर्षाची असताना सुद्धा ती मला म्हणाली जवळ बोलवून की मी तिचा जेव्हा नमस्कार करायला गेले होते निघायच्या आधी की आजी मला तुला सोडून मला जायचं नाही ऍक्च्युली. तेव्हा मला म्हणाली ती की तुला खरं सांगू का तू इथे असतेस पण तुझं मन आहे ना ते कायम हिमालयात असतं, त्यामुळे मी हिमालय तू जाच या तू माझी चिंता करू नकोस, मी सदैव तुझ्या बरोबर. आणि मी ती ज्या काळात ना आली तेव्हा मुलींना खूप शिक्षण नाही हे नाही, तिला प्रत्येक गोष्टीमध्ये इतकी हौस असायची उत्साह असायची आणि कुठली गोष्ट करायला की तिने कधी म्हटलं नाही की अगं तू मुलगी आहेस तू कशाला करतेस, उलट नाही तू मुलगी असं बाबा पण नाही तसं, पण आजीने त्यांना मला खूप प्रोत्साहन दिलं की तू जे काय करशील ते सर्वस्व त्याच्यामध्ये घालून आणि खऱ्या मनाने तू जे काय फॉलो करशील ते तू नेहमीच त्याच्यात यशस्वी होशील. आणि त्यामुळे ही तुम्ही जे बघितलंय तिथे साधारण 100 प्रे फ्लॅग्स तिथे ह्या कुर्जेलाखा मोनास्ट्रीमध्ये फडफडत होते. आणि आम्ही तिथे लकीली तिथे दोन दिवस राहिलो होतो, त्यामुळे दुसऱ्या दिवशी तेव्हा माझा पूर्ण हा मुलींचा चमू ऑफकोर्स त्यांनी माझी खूप सांत्वना केली आणि समजावलं की तू त्यांच्या आठवणीसाठी तुला परत जायच्या ऐवजी तू इथेच आमच्या बरोबर हा प्रवास पुरा करावा अशीच त्यांची इच्छा असेल. मॅम खरं तर आता म्हणजे ही खूपच एक इमोशनल घटना अशी म्हणता येईल, कारण तुम्ही त्या झोन मध्ये असता एक्सपिडिशनच्या, आणि एक्सपिडिशनच्या झोन मध्ये असताना इतकी जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाणं ही घटना थोडीशी मानसिक खच्चीकरण करणारी असते. पण आम्हाला सगळ्यांना तुमचा अभिमान आहे की तुम्ही ही मोहीम कंटिन्यू करण्याचा तुम्ही निर्णय घेतला आणि याच्यानंतर तुम्ही पोहोचलात ती भूतानची राजधानी असलेल्या थिम्पू या गावामध्ये. त्यावेळेच थिम्पू कसं होतं, कारण त्याच्या काही स्पेशल आठवणी आहेत तुमच्याकडे, आणि एकूणच भूतानमधला हा जो तुमचा गिर्यारोहणाचा प्रवास आहे तर याबद्दल काय सांगता? तुम्ही जे मी बघते ते ही जी लुंगची जे येल्लो पिवळ्या रंगाने जी लाईन दाखवलेली आहे तिथून आम्ही पूर्व ते पश्चिम पासून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत भूतान पादाक्रांत केला. भूतानमध्ये 18 जिल्हे आहेत आणि 18 जिल्ह्यातले तुम्ही ते पिवळ्या रंगाने जे केलेले ते 10 जिल्हे आम्ही पादाक्रांत केले. त्याच्यामध्ये आता जे मी गुर्जेलाखा मोनास्ट्री म्हटलं, जे स्वित्झर्लंड सुंदर हिरवळ वगैरे आहे, छोटे छोटे डोंगर आहेत, हे जे म्हटली जागा ती भूमतांग चमकार जगा ज्याला म्हटलं जातं तिथे होतो. आणि मग तिथून आम्ही दुसऱ्या अजून 15-20 दिवसाच्या प्रवासानंतर सामची मधनं आणि सामची डिस्ट्रिक्ट मधनं परत सिक्कीमच्या बॉर्डरला इंडियात पोहोचलो होतो. ह्याला म्हणतात झोंग म्हणजे बेसिकली ही खूप जुन्या म्हणजे 1000 वर्ष जुन्या इमारती आहेत. ही अशी प्रत्येक कमीत कमी एक इमारत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आणि ती बेसिकली हे तिथला जो डिस्ट्रिक्ट जिल्हाधिकारी आहे त्याचा ऑफिस, घर आणि पूर्ण तिथला जो सरकारी कारभार असतो, मग लॉयर असू दे, कुठल्या तरी जर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असू दे, हे सर्व या इमारतीमध्ये भरलेलं असतं. आणि तिथे त्याच आवारामध्ये तुम्हाला आर्चरीचा पण एक सेपरेट सेक्शन दिसेल, कारण आर्चरी हा धनुष्यबाणाचा हे म्हणतो आपण धनुष्यबाण, तो खेळ आर्चरी हा त्यांचा नॅशनल स्पोर्ट मानला जातो. हा तोंगसा झकार म्हणून ही तोंगसा झोंग होता. आणि इथल्या जे पदाधिकारी होते जिल्हाधिकारी त्यामुळे त्यांनी आम्हाला स्पेशल अटेन्शन दिलं, कारण ते इंडिया म्हणजे आपल्या भारतात येऊन त्यांनी त्यांचं सगळं वैयक्तिक मतलब प्रशिक्षण सगळ्या तऱ्हेचं व्यावसायिक शिक्षण आपल्या भारतात येऊन घेतलेलं होतं. आता तुम्हाला कल्पना आली असेल मी कुठे आहे.
मी थिंपूत आहे. का सांगा मला, तुम्ही सांगा की मी का म्हणते थिंपूमध्ये. तुम्ही बघितलं पहिल्यावाल्या घरामध्ये कसे सगळे आदिवासी आणि गावातली लोक होती, पण जसं आपण शहरात येतो तेव्हा शहरातली मॉन्युमेंट एक जे उजव्या हाताला इथे दिसते मॉन्युमेंट आणि अगदी कडक ह्याच्यातले कडक चेहऱ्याचे लोक म्हणजे शहर. आणि थिंपू 25 वर्षापूर्वी पण ह्या आपल्याला अपवाद नव्हतं. आणि त्यांनी म्हणले मी फोटो काढायचे, म्हणजे ठीक आहे तुला घ्यायचा तर घे, पण घेऊ दिला खरा फोटो. तर आम्ही त्याला विचारलं की मला, कारण तिथल्या बाजारामध्ये जाऊन बघायचं होतं की काय काय इथे मिळतं, भाज्या कुठे मिळतात. त्यामुळे आम्ही आमच्या मुलींचा जंपू आम्ही ते 3 दिवस राहताना एक दिवस मुद्दाम वेळ काढून त्या बाजारात फिरायला गेलो होतो. आता हा जो लोकल व्हेजिटेबल वेंडर होतो जो आपल्या गावातनं त्याच्या फार्मिंग म्हणजे त्याच्या शेतातलं कधी विकायला आणतो, त्याचे हावभाव आणि स्मित आणि पहिल्यावाल्याचा कोटबोळ सूटबूटवालाच आहे, म्हणजे दोघांमध्येही मला तेवढीच आपुलकी आहे. पण हा मला फरक आपल्याला प्रत्यक्षाने जाणवतो जेव्हा आपण हिमालयासारख्या प्रदेशामध्ये, डोंगराळ प्रदेशामध्ये फिरतो आणि एखाद्या शहरात येतो. आणि हँडीक्राफ्ट म्हणेल ती मी बांबूच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी मी वेडी होते. आणि हे जे तुम्ही बास्केट बघताय बांबूच्या रंगीबेरंगी, त्या बेसिकली आपली पोळी किंवा पराठा ठेवायच्या डबे आहेत, म्हणजे ती गरम राहते परंतु सुकून नाही जात. आणि जे पुढे फोरग्राऊंडमध्ये तुम्हाला लाकडाचे जे डिश आणि बोल सारखे वाट्यांसारखे गोष्टी दिसत आहेत, ते तिथे एका अशी तऱ्हेची झाडं आहेत की ती झाडाचे त्याला गोल असे बुंदे बुंदे असे गोल गाठी येतात आणि ते लोक गाठी कापून त्याचा बोल बनवून आत्मे त्याला ही एक स्पेशल काळा त्यांची एक वेगळ्या तऱ्हेचा एक काय म्हणतात वॅक्स येतं, ते लावून हे बोल तयार करतात. मी म्हटलं तसं भूतानमध्ये इन अ वे म्हणाला की मोस्टली 3-3.5 पाच खिंडी आम्ही क्रॉस केल्या. आणि या भूतानचं मेन वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला डावीकडे दिसतंय ते म्हणजे अर्ली इन द मॉर्निंगचं ते दिसतंय दृश्य जंगलातलं, जिथे आम्ही सकाळी कॅम्प केलं, म्हणजे कॅम्पिंग रात्रीसाठी कॅम्प केला होता. आणि सकाळी सकाळी तिथे सुंदर पक्षी आम्हाला दिसले. अर्थातच आमच्या निघण्याच्या जगमेमध्ये मला त्यातले कधी फोटो बऱ्याच वेळा घेता येता नाही, कारण माझा पाय ऑलरेडी खूप दुखायला लागलेला होता. तरी पण मी, आणि बाकीच्यांसारखे मला पटापट मग चालता यायचं नाही, त्यामुळे मी सगळ्यांच्या आधी सर्व माझं आटवून रेडी होऊन तयार व्हायची. आणि उजव्या हाताला जे आपण बघतोय ते जाता येता आम्ही तिथे चोमलारी हा तिथला हायएस्ट पीक आहे, जे ज्याच्यावर शिखरावर चढायला परवानगी दिली जात नाही, कारण त्याला म्हणजे ते देवतासारखं मानलं जातं. पण त्याच्या चोमलारीच्या अराउंड तुम्ही एक ट्रेक करू शकता. पण जो आमच्या रस्त्यामध्ये येत नसल्यामुळे आणि तो आमचं मंतव्य नसल्यामुळे आम्ही फक्त लांबूनच चोमलारी बघितला आणि पुढे निघालो. चालता 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 आम्ही 1 महिन्याच्या कधी संपला कळला नाही आणि या पांगोलाखाच्या ह्या ओपन एअर स्कूलच्या जागेवर येऊन थडकलो. आणि ही सगळी मुलं आणि त्यांचा शिक्षक अगदी सिरियसपणे हे सगळा क्लास घेत होते. आणि आम्हाला बघून म्हणजे थोडीफार माझ्याकडे बघत होती फोटो काढताना, पण तरी आपल्या शिक्षकाचं ऐकून पूर्ण क्लासमध्ये त्यांचं लक्ष होतं. अशा छोटीशी मोनास्ट्रीज पण मिळायच्या. आणि इथे तुम्ही बघताय मी आणि सुमिता थोडासा ब्रेक घेतल्यासारखं म्हणजे बसलो आहेत आणि बाकीचे कोणी फोटो काढताय किंवा कोणी सॉक्स आपले सुकवत आहेत, कारण आम्ही म्हटलं तसं की 8 ते सकाळी 6 आम्ही उठून 7ला कमीत कमी चालणं चालू करायचो, ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, कमीत कमी 5 ते 6 वाजेपर्यंत, कधी कधी जास्त आहे. त्यामुळे 20 ते 30 किलोमीटरचा पट्टा आमचा कंटिन्युअस चालणं चालू असायचं. परंतु हे छोटे असे मोहक आर्टिस्टिक वस्तू हे जे ह्या मॉनेस्ट्रीच्या बाजूला एका छोट्या दगडावर हे तिबेटन शैलीतलं एक कार्विंग जे दिसलं त्याचा मी फक्त फोटो घेऊ शकते. आणि अजूनही हे कार्विंग बघितलं की मी त्या जागी पोचते आणि तिथली जी सुंदरता होती, तिथे खाली जंगलामध्ये वेलचीची झाडं होती किंवा पाणी खूप मधुर पाणी होतं, हे सगळ्या गोष्टी केवळ हे चित्र बघून मला परत ती आठवण करून देतात. आणि तुम्हाला खोटं वाटेल पण गंमत अशी आहे की ती आली, हा जो सगळ्या दगडांचे बरेला मनोरा आहे सगळं दिसतंय उजव्या डाव्या हाताला. आणि आम्ही सगळे इकडे फायनल आमचं सगळं पॅकिंग करून जस्ट आय थिंक लंच करून जस्ट निघायची तयारी करत होतो. ही जागा म्हणजे पांगोलाखा म्हणजे ही आली भूतानची दुसऱ्या साईडची कुठलीही बंधन नसलेली, कोणताही पहारा नसलेली पांगोलाखाची बॉर्डर जी सिक्कीमला लागून आहे. म्हणजे आपण खरोखरचा मैत्री राष्ट्र म्हटलं, खरोखरचा एकमेकांवर विश्वास ठेवला तर अशी बॉर्डर जगभर झाली तर जग किती सुंदर असेल असं मला कधी कधी विश्वास वाटतो.
मॅम, या प्रवासानंतर तुम्ही जे पोहोचलात ते नथुला पास या एका ठिकाणी, आणि तुमच्या ज्या सगळ्या 39 खिंडी तुम्ही या सगळ्या प्रवासामध्ये पार केल्या, तर नथुला पास ही त्यातली बऱ्यापैकी एक टेक्निकल अशी खिंड आहे, असा एक टेक्निकल असा एक पास आहे. तर नथुला पास क्रॉस करण्याचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? मी थोडंसं त्याच्यात करेक्शन करते, आपल्यावर त्याची मिसअंडरस्टँडिंग आहे. कारण नथुला हा पास ही इंटरनॅशनल बॉर्डर आहे आणि ती तिबेटला लागून बॉर्डर आहे. ही खूप ऐतिहासिक चुंबी व्हॅलीच्या बाजूची खिंड आहे आणि ती आम्ही पार करणार नव्हतो, कारण आम्ही फक्त तिथे आमच्या आर्मीच्या सौजन्यामुळे आम्ही हा नाथुला पास म्हणजे तिथे त्याची व्हिजिट करू शकलो. आणि हे तुम्हाला उंच हिमशाली शिखरं दिसतात तिथे, ती तिबेटच्या हद्दीतली शिखरं आहेत. ते या नाथुला पासचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा 100-150 वर्षापूर्वी जेव्हा स्पाइस ट्रेड म्हणायचे किंवा म्हणजे आपल्या इथून स्पाइस आणि मीठ जायचं आणि तिबेट वर्कसाठी आणि दळणवळण व्हायचं, पत्रव्यवहार व्हायचा, ही खूप प्रॉमिनंट, खूप महत्वाची खिंड होती नाथुला पास, जो आजही आता पूर्ण आर्मीने गार्ड केलेला आहे. आणि तिथे पोचायला, इथे उभं राहायला, ह्या नाथुला पासवर उभं राहायला आजही 97 मध्ये पण आणि आजही तुम्हाला पूर्णपणे आर्मीची परमिशन लागते. पांगोलाखा बॉर्डर म्हणून आम्ही ऍक्च्युली सिक्कीमला आलो. तर सिक्कीम म्हटलं, सिक्कीम म्हणजे कांचनजंगा. ते तुम्हाला क्षितिजावरती जे भव्य सव्य शिखर दिसतंय ते म्हणजे सिक्कीमला तुम्ही एकदा त्या जमिनीवर उतरलात की फक्त ते तुमचं पूर्ण चित्त वेधून घेणार तिथे एकच जागा, एकच हे वस्तू आहे, ती म्हणजे कांचनजंगा शिखर. असं आहे का म्हणते, मला हा फोटो बघून येईल की कांचनजंगा 1-2 असा उंच ब्रिज असलेलं हे हायएस्ट शिखर इंडिया, म्हणजे आपल्या बॉर्डरमध्ये असलेलं हायएस्ट शिखर, 14,800 असलेली एक हायएस्ट शिखर जे आपल्या भारतामधल्या ह्या बॉर्डरवरती पडतं, हे कांचनजंगा. हे कुठे तुम्ही सिक्कीम मध्ये फिरत असला तरी तुमचं लक्ष वेधून घेतो. परंतु आम्हाला सिक्कीममध्ये आम्ही थांबलो होतो ते झोंगरीला कडून परमिशनसाठी, कारण आम्ही झोंगरीला जो HMI म्हणजे हिमालयन माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूट जे दार्जिलिंगला आहे, तर दार्जिलिंगवरनं आम्ही, गँगटॉकवरनं दार्जिलिंगवरनं आम्ही तिथे नाथुला म्हणतो त्याला झोंगरीला नावाचा पास आहे, त्याच्या वरती या HMI ची इन्स्टिट्यूटचा बेस कॅम्प आहे. त्या बेस कॅम्पला पलीकडे जर तुम्ही चालत गेलात आणि तिथून जर ती जर खिंड पार केली, तर ती जर तुम्ही खंड पार केला तर तुम्ही पूर्व नेपाळमध्ये पोहोचू आपण. तर तो नेपाळमध्ये पाहणारा पास कोणता हे तुम्ही पुढचा जर तुम्हाला फोटो दाखवला पुढं कशी, तेव्हा मी सांगेन. मॅम, नथुलाच्या नंतर जो पास होता तो राथवांग नावाचा एक पास होता, तर याचंही काहीतरी वेगळं वैशिष्ट्य आहे, तर ते काय आहे नक्की? झोंगरीचा हा 4 दिवसाचा बेस कॅम्प, युजली तिथे 2 पास आहेत आणि तो करून आम्ही HMI बेस कॅम्प, हिमालयन माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूटच्या बेस कॅम्पच्या पलीकडे जाऊन इथे जे डाव्या साईडला दिसते ते रथॉंग पीक, आणि हे रथॉंग पीक आणि त्याच्या खाली एक छोटीशी खिंडीसारखं दिसते, तो रथॉंग पास. हा रथॉंग पास आणि त्याच्या फोरग्राऊंड मध्ये त्या रथॉंग पीकच्या आपल्या साईडला जे दृश्य दिसतंय तो म्हणजे यालुंग ग्लेशियर. म्हणजे या रथॉंग पीक किंवा रथॉंग पास हा 5,000 मीटरची उंचीची खिंड होती, 5,180 मीटरची खिंड होती. म्हणजे जर साधारण 16,500-17,000 फुटाची खिंड पार करून आम्ही पूर्व नेपाळमध्ये पोहोचलो होतो. आणि ही खिंड बरेच वर्षात कोणी ही पार केलेली नव्हती. आणि खिंड उतरल्यानंतर खाली सुंदर तळ आहे आणि ह्यावेळी हिवाळा असल्यामुळे सगळीकडे हिमाच्छादित प्रदेश होता. ही आम्ही त्या खिंडी पार करून ही यारलुंग नावाची जी पूर्व नेपाळची ग्लेशियर आहे, जिथे अगदी पूर्वेकडची ग्लेशियर येते आणि तिथे जास्त कुठली ट्रेकिंग रूट आणि याच्यामुळे तिथे काही कमर्शियल ऍक्टिव्हिटी आणि परमिशन नाही मिळत, त्यामुळे कोणीही तिथे जाऊ नाही शकत आजही. पण तिथे आम्ही सकाळी जेव्हा उठलो तेव्हा आमच्या आजूबाजूला सगळे बरेच फुटप्रिंट्स होते. आणि आमचा कुक एकदम ओरडत होता, अरे गडबड झाली, काय झालं? आम्ही आत्ताच इथे तो 1 तासापूर्वी पुऱ्या बनवून ठेवल्या होत्या, आजच्या सकाळच्या सगळ्या गायब आहेत आणि सगळीकडे हे छोट्या वाघांच्या पंजांसारखे काय उमटलेलं दिसतंय. मग आम्हाला आमच्या तिथल्या लोकल, नंतर आमच्या शेर्पा त्यातले ज्याने हा एरियाची थोडीफार माहिती होती, त्यांनी सांगितलं की इथे जास्त लोक वस्ती येत नसल्यामुळे ते स्नो लेपर्ड्स राहतात आणि स्नो लेपर्डनी आमची बहुतेक सगळी पुऱ्या त्यांच्या मुलाबाळांसाठी ते घेऊन, छोट्या बछड्यांसाठी ते घेऊन गेले होते.
पण त्याचा आम्हाला खूप आनंद झाला की कारण कमीत कमी कुठल्या तरी वाईल्ड लाईफच्या एरियामध्ये आपण जावतो जिथे अशी तऱ्हेची छोटे बछडी आणि स्नो लेपर्ड अजूनही त्यांची म्हणजे वस्ती आहे आणि त्यांच्यासाठी हा प्रदेश प्रोटेक्टेड आहे हे पाहून आम्हाला बरं वाटलं. आपण किती जण उंटावर बसले सांगा मला. उंटा कसं असतं, उंटाची राईड बघितली तुम्ही? आपण वरती जातो मग पुन्हा खाली येतो, मग वरती जातो मग पुन्हा खाली येतो. तुम्ही इमॅजिन करा की आम्ही 7 महिने मी हेच केलं की एका उंच 17,000 फूटच्या खिंडीतून पूर्ण खाली यायचं. जसं काय तुम्ही अगदी पातळीपर्यंत म्हणजे 15,000 फूट 8-9,000 फूट यायचं, जिकडे अशी पुन्हा घनदाट जंगलातनं वाट शोधत. पण प्रत्येक वेळेला काही प्रत्येकाचा रेफरन्स आमच्याकडे नव्हता. थोडाफार गाईड कधी गाईड होते कधी गाईड नव्हते. साधारण जनरल डायरेक्शनच्या आधी आम्ही सगळा आमचा चमू एकत्र राहून आम्ही आमची वाटचाल चालू ठेवायचो. आणि मग एखादा समोर असा हसरा चेहरा आला की आमचा सगळ्यांचा हुश व्हायचा की हा पोचलं बाबा सुखरूप कुठेतरी. आणि मग तिच्यावरनं ह्या हसऱ्या चेहऱ्यावरनं नजर, मग तिचंच घर दिसतंय का? कारण तिथे तुम्हाला तिच्या गॅलरी तुम्हाला लटकवलेली सुकी कॉर्न दिसतात, मकाई दिसते. आणि मकाई हा अगेन हिमालयात मधला सुकलेली मकाई म्हणजे टिंगटिंगमा, पॉपकॉर्न, मका अनेक नावांनी ते प्रसिद्ध आहे. आणि तुम्ही फक्त त्याच्याकडे बोट दाखवली की कुठल्या तरी रोस्टेड स्टेट मधलं मकाचं एक स्वरूप तुम्हाला खायला नक्कीच मिळणार. आणि ही काय आमची आशा अमर असायची. आणि जी अशी कोणती मावशी भेटली की ती नक्कीच आमची ती इच्छा पुरी करायची. पूर्व याच्यामध्ये हे तिबेटन घाटातलं सेलरी नावाचं जे गाव आहे, तिथून आपण जिरीसाठी म्हणजे पूर्वी एकाकडे जिरीहून एव्हरेस्टचा बेसकॅम्पचा रस्ता ट्रेकिंग लोक चालू करायचे, त्याला 1-1.5 महिना लागायचा. तर जिरीच्या खाली सेलरी नावाचं एक छोटंसं टुमदार गाव आहे. म्हणजे तुम्ही म्हटलं की तुम्हाला कुठे जायला पुन्हा आवडेल तर मला नक्कीच या सेलरी गावातल्या जायला लोकांना. आणि तिथे रेडियंट सारखी लोक आहेत जेव्हा तिथे पुरुषही आपल्या कानांमध्ये बिगबाळी आणि दुसरी दागिने घालतात. असा असायचा आमचा सकाळचा ब्रेकफास्टचा टाइम. म्हणजे जिथे आम्हाला पाणी मिळेल तिथे लेफ्ट साईडला तुम्ही बघताय की ओढा वाहतोय छोटा. इथे हे घनदाट जंगलातल्या जागा असल्यामुळे इथे पाणी थोडं स्वच्छ असायचं. म्हणजे जिथे पाणी असेल तिथे साधारण जुजबी म्हणजे 4-5 वाजले की कुलबी मेहना किंवा पुढे असणारी व्यक्ती कॅम्प शोधायला लागायची. आणि जिथे बऱ्यापैकी पाणी असेल तिथे मग आम्ही, जरी तो तंबू टाकायचा जागा नसेल तरी पण आम्ही ती जागा साफ करून घेऊन त्याच्यावरती आमचे तंबू लावून एक रात्रीचा गुजारा करायचा. आता इथे बघताय ना, कोणी लेफ्ट साईडला आपल्या कॅबमध्ये मलिका गोळा करते, तिला सुमिता मदत करते आणि मी दोघींना सांगते की आपण सगळेच करूया, मला एक फोटो घेऊ दे. पण आम्ही म्हणजे हिरवी भाजी मोस्टली आमच्या आठी मधलं आम्ही 8 जणी मोस्टली व्हेजिटेरियन मध्येच होतो. म्हणजे कधी एखादा अंड कुठे गावात मिळालं तर खायचो, पण अदरवाईज सगळ्या व्हेजिटेरियन होत्या. त्यामुळे पालेभाज्यांची अभाव सगळ्यांना जाणवत होती. आणि अशी काही भाजी मिळाली आणि एखाद्या आमच्या बरोबर येणाऱ्या पोटाने किंवा तिथल्या लोकांनी सांगितलं की ही भाजी तुम्ही गोळे करून खाऊ शकता, आम्ही सगळेच ती गोळा करायला लागायचो आणि संध्याकाळी मग जलसा करून काहीतरी डाळीमध्ये ही भाजी घालायचो. मॅम, याच्यानंतर अरुण नदीच्या काठाशी तुम्ही पोचलात आणि तिथे कलिंगडाशी संबंधित एक फार खतरनाक किस्सा तुमच्या बाबतीत घडला. म्हणजे परवा तुम्ही तो सांगत होता, इतका जबरदस्त होता. तर ते नक्की काय त्या कलिंगडाने मजा उडवून दिली होती तुमच्या, नक्की काय घडलं? ही अरुण नदी म्हणजे का मोठा एखादा अजगर असल्यासारखी संबंध पूर्व नेपाळमधनं फिरते. आणि तुम्ही आम्ही उंच एका छोट्या खिंडीतनं हा छायाचित्र घेतलेलं आहे. आणि आम्ही एका या कोपऱ्यातल्या खिंडीतून परत येऊन त्याच्या कडेकडेनी आम्ही जिथे फोटो घेतला तिथे पोहोचले होतो. दिवसभर ह्या नदी किनाऱ्याने चालत होतो. सकाळचा ब्रेकफास्ट संपवून पोटात खळगी पडलेली, सगळ्यांनाच भुका लागल्या होत्या. थोडं ऊन पण 12 वाजले होते, ऊनही वरती येत होतं. तेवढे एका शेतकऱ्याच्या बाजूच्या घरामध्ये बाजूला कलिंगड बरीच कलिंगड ठेवलेली दिसली आम्हाला. म्हटलं की चला काहीतरी मिळेल, कारण बाकीचं जेवण तर काही रात्रीचं जेवणाशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. तर बघूया रस्त्यामध्ये काही भेटतंय का. असं फार क्वचित कधीतरी आम्हाला काही दिसलं की आम्ही त्याला विचारायला गेलो. आता नेपाळ म्हटलं, नेपाळी भाषा म्हटली तरी वेगवेगळ्या तिथे पोटभाषा आहेत किंवा डायलेक्ट ज्याला म्हणतो ते वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे थोडंफार आम्हाला एखादं की फ्रूट कती दाम, म्हणजे ही वस्तू कितीला मिळेल असं कोणीतरी त्याला विचारायला गेलं आणि त्याच्या कलिंगडकडे बोट दाखवलं. त्या माणसाने नका तुम्ही जा असं सारखे इशारे करत राहिले.
आम्हाला समजे ना असं काय करतो, 10-12 कलिंगडं पडली आहेत, का नाही द्यायची आहेत त्याला? तर कोणतरी दोन नाही नाही तुम्ही पैसे ठेवले 100-200 रुपये आणि 2 कलिंगडं उचलली, आणि तो सांगतो तरी त्याला हात धुवून ठेवतो की नको, तो पैसे परत द्यायला येतोय की नको, तुम्ही नका देऊ ही कलिंगडं. पण आमची जिद्द म्हणजे आमची जिद्द ना, बायकी शेवटी ठरल्या बायका, आणि त्या पण बक सगळ्यांना भूक लागली होती. 4 तास सगळ्यांनी मिळून मिळून आलटून पालटून ही कलिंगडं आमच्या आधीच्या असलेल्या ओझ्यामध्ये ओझं घेऊन वाहून नेली वरती. आणि जेव्हा वरती पोचलो तेव्हा तिथले लोक पुन्हा हसायला लागले बाहेर काढल्यावर. मला समजे ना, हे काय आमचा घाम गळतो इकडे, विचार की आता बसून जरा शांतपणे कलिंगडं खाऊ. जसं आम्ही कापली, दिसायला अगदी कलिंगड होतं, आतमध्ये थोडं पांढरं होतं की चला कधी असे इथले थोडी पांढरी कलिंगड असतील. पण मग शेवटी त्या तिथल्या लोकल बेलला राहवलं नाही आणि आम्हाला ती कानात सांगते की अहो ही खाऊ नका, हे ना हे इथल्या डुकरांसाठी ही फळं ती लोक इथे म्हणजे उगवली जातात, म्हणून तुम्हाला शेतकरी सांगत असेल की खाऊ तुम्ही नेऊ नका, त्यामुळे तुम्ही. आणि मग जे काय आम्ही सगळेजण हसत सुटलो की 4 तास आम्ही नाही तुम्ही सांगत होता तरी पण जिद्दीने ही उचलून आणली. तर कधीतरी कोणाचं दुसऱ्याचं ऐकायचं असतं, हे आम्हाला तिथे मला समजा की आम्ही मोठ्या बायका असलो, सगळं माहित असलं तरी आम्ही कुठेतरी त्याला विचारायला आम्ही इतकं म्हणजे तो म्हणे की त्याने डोक्याला शेवटी हातलं की तुम्ही कशाला घेऊन जाताय, पण आम्ही आमच्यातलं कोणी त्याला ध्यानात तेव्हा तिथे ध्यान दिलं नाही की असं काही प्रॉब्लेम. मॅम, आणि याच्यानंतर ऍक्च्युली तुमचा जो प्रवास सुरू झाला तर त्याच्यामध्ये खूप छान दृश्य तुम्हाला बघायला मिळालं. तर ते म्हणजे आधी तुम्हाला कांचनजंगाचं दर्शन घडलेलं होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे बघायला मिळालं ते मकालू हे शिखर, की जे आपल्या जगामध्ये 14 अष्टहजारी शिखर आहेत, 8,000 मीटरपेक्षा जास्त उंची शिखर आहेत, त्यातलं एक शिखर जे आहे मकालू, तर ते तुम्हाला बघायला मिळालं. तर तो एक्सपिरियन्स कसा होता? हे जे उजव्या त्याला पहिल्या सूर्यकिरणांमध्ये जे न्हाताना दिसतंय ते मकालू आहे. आणि ही जागा आहे ज्याच्यामध्ये हे छोटस तळ आहे, म्हणजे तळ्याला नेपाळीमध्ये पोखरी म्हणतात, आणि ह्या जागेचं नाव होतं गुफा पोखरी. आणि हा जर सूर्योदयाचा होत होता आणि आम्ही थोडस या जागेपासून थोडं लांब कॅम्पिंग केलेलं होतं. कोणीतरी सकाळी इथे भटकत असताना मला येऊन सांगितले, अरे अरे चला चला मकालू दिसतं इकडे, बघायला चला. तर मी घडबडून उठून मी हा फोटो घ्यायला आले, आणि इथलं ही ट्रँक्विलिटी म्हणजे एक शांतता, एक स्तब्धता इतकी होती की तुम्ही बघता की प्रेयर फ्लॅग्स जे युजली हलक्याशा हवेने सुद्धा उडत असतात हवेमध्ये, त्याचं सुद्धा सुंदर रिफ्लेक्शन गुफा पोखरीमध्ये पडलेलं होतं. आणि उजव्या साईडचं मकालू हे आता ओंकार म्हणाला तसं की एक 14 त्यातली एक दुसरी ही खिरकणी आहे मकालू. खूप डिफिकल्ट पीक आहे ह्या 14 मधलं, हे इथून अगदी स्पष्टपणे दिसत होतं. आपण भूतानच्या या बॉर्डरवरनं, प्लेटिंग बॉर्डरवरनं संबंध भूतान जे 18 जिल्ह्यांमधले 10 जिल्हे ट्रेक करून इथून आपण थिम्पू ही राजधानी दिसते आपल्याला. इथून सिक्कीम बॉर्डरवरनं आपण राथॉंगवरनं पूर्ण नेपाळवरनं चालत काठमांडूला पोहोचलो होतो. इथे साधारण तुम्हाला काठमांडू दिसेल. हे राहा काठमांडू तिबेच्या बाजूला, इथून सिक्कीम मधनं आणि काठमांडू मधनं पूर्व नेपाळ मधनं काठमांडू आलो म्हणजे आपण मध्य नेपाळ किंवा सेंट्रल नेपाळ मध्ये आलो. तर सेंट्रल नेपाळचं हे पहिला तुम्हाला जे गेट सारखा लाकडी दरवाजा दिसतोय तो काही नसून अन्नपूर्णा सर्किट ट्रेकचा पहिल्या दिवशीचा ट्रेक आहे, जिथे कॉबलस्टोननी हा संबंध ट्रेक लागलेला आहे. तुम्ही ह्या गेटच्या समोर तुम्हाला दिसतच आहेत की दगडांनी व्यवस्थित रचलेले साऱ्याची भिंत आहे आणि समोरचं पूर्ण पायवाट आहे, म्हणजे खूप मोठी पायवाट आहे, कारण हा खूप जगप्रसिद्ध ट्रेक मानला जातो थोरुंगला. आणि जो अन्नपूर्णा या दुसऱ्या भव्य अशा दुसऱ्या अजून एक 14,000 मीटर म्हणजे 8,000 मीटर जे 14 शिखर आहेत त्यातलं अजून एक हे तिसरं शिखर आहे. जे 14 शिखराला पण 2 शिखरं बघितली, कांचनजंगा आणि हे अजून एक शिखर तसं दिसतं, दॅट इज मकालू शिखर. मगाशी आपल्याला बघितलं होतं मकालू शिखर. तुम्हाला मकालू आणि शिखर, बरोबर, थँक्स ओंकार. मकालू आणि हे जे आपण बघितलं आता हे तिसरं शिखर आमच्या नजरेत होतं. आम्ही त्याच्या पायथ्यापासून पूर्ण एक आपण परिक्रमा करू तसा हा अन्नपूर्णा सर्किट ट्रेक जातो. हे तुम्हाला अन्नपूर्णा दिसतंय चामे ह्या गावाच्या शिखरामधनं मागणं पूर्ण संचेच्या वेळेला हा अन्नपूर्णा हे तुम्हाला शिखर दिसतंय. अन्न आणि पूर्णा हे 2 वेगळे शब्द आहेत. अन्न म्हणजे आपण भारतीय म्हणतो ते जेवण किंवा अन्न,
आणि पूर्ण म्हणजे जी आपल्यासाठी अन्न आणि पौष्टिक आहार आपल्याला अर्पण करते, आपल्यासाठी म्हणजे देण्याची आपली तरतूद करते. तर मला पर्सनली असं वाटतं की फिजिकल आणि इमोशनल आपले एक हंगर असे की आपण कुठून आलं, काय आपल्याचे अनेक स्पिरिच्युअल प्रश्न असतात. ह्या चित्रात मी जेव्हा अन्नपूर्णाला बघितलं तर मला वाटतं की ही जी माझी एक वेगळ्या त्याची भूक होती ती कुठेतरी अशी एक ह्या अन्नपूर्णा सर्किटमध्ये तिला बघून खूप तऱ्हेने मिटली होती. आणि अन्नपूर्णा सर्किटमध्ये आम्ही मग थोरुंगला हा दुसरा एक 5,000 वरच्या उंचीचा थोरुंग पास क्रॉस करून तुम्हाला ह्या फोटोत दिसत असं आम्ही मुक्तीनाथ या खूप फेमस टेम्पलकडे आमची कूच झालेली होती. मुक्तीनाथचं दर्शन घेऊन त्या रात्री आम्ही तिथून आलो, कारण थोरुंगला क्रॉस करण्यासाठी आम्ही आदल्या दिवशी 2 वाजल्यापासूनचा प्रवास चढण चालू केली होती. ती 10-12 तासाच्या प्रवासानंतर ट्रेक केल्यानंतर पास खिंड ओलांडल्यानंतर 5,000 मीटरची खिंड ओलांडल्यानंतर आम्ही मुक्तीनाथला पोहोचलो होतो. आणि ह्या दुसऱ्या दिवशी आम्ही कागबेनी या गावामध्ये पोहोचलो. आणि आमचा पुढचा टप्पा असा होता की आम्हाला 2 चॉईस होते. आयदर तुम्ही लेफ्ट साईडच्या सेक्शननी या फोटोला लेफ्ट साईड मधून तुम्ही जोमसोम या खाली पोखरा साईडला जाता, किंवा जे पुन्हा सेंट्रल नेपाळमध्ये येतं, किंवा तुम्ही हा कुठली तरी पायवाट धरून या जंगलांच्या पलीकडनं पश्चिम नेपाळमध्ये जाता. आणि ही जी संपूर्ण पुणे जी व्हॅली दिसते आहे इथे फोटोमध्ये ती दुसरी कुठलीही नसून खूप फेमस मस्टँग व्हॅली म्हणतात तिला. आणि मस्टँग व्हॅली त्याचा एंड ह्याचा दुसरा इथे जे तुम्हाला छोटं हे गाव दिसतंय, ही जी आपल्याला शेतं दिसत आहे, ह्याचा दुसरा भाग तिबेटच्या बॉर्डरला जाऊन मिळतो. त्यामुळे ही अतिशय आता ही दुर्मिळ एरिया झालेली आहे. आणि इथे ह्या पासही आम्ही 2 दिवस इथे या कागबिनीला राहिलो, कारण आम्हाला ही परमिशन दिली नव्हती. पण जेव्हा आम्ही दुसऱ्या दिवशी राहिलो तेव्हा आम्हालाही उत्सुकता होती की इतकं सुका असलेला प्रदेश वरनं जायचा, ही जी तुम्ही पायवाट दिसताय हीच आम्ही पायवाट पकडून वरती जाणार होतो. म्हणजे तिथे आम्ही लोकल तिला चौकशी केली होती तेव्हा त्यांनी आम्हाला ही नजरेने ही दाखवली होती. आम्ही काही जणी जाणून थोडाफार ज्याला आम्ही रेकी म्हणतो की रस्ता कसा आहे हे बघण्यासाठी आम्ही तिथे स्वतः सगळे गेलो होतो. कुठेही पाण्याचा अभाव होता की इथे पूर्ण ही पूर्ण जागा ही अशी हा रस्ता असा चढत गेला होता. आणि कुठेही ह्या टप्प्यामध्ये नजरेमध्ये कुठेही पाणी आहे, झरा आहे असं वाटत नव्हतं. आणि ही शंका आमची पूर्ण झाली, कारण तब्बल 12 तासाच्या वरच्या चढल्यानंतर इथे एक छोट्याशा ह्या आमचे जिथे टेंट लावलेले दिसत आहेत त्याच्या मागच्या साईडनी एक छोटासा झरा होता, जे आम्हाला आमच्या छोट्या ग्रुपसाठी पाण्याची तरतूद होऊ शकली होती. आता तुम्हाला हा जो समोर इथे संबंध परिसर दिसतोय ही या सांगता एरियातनं मस्तांच्या एरियातली तिची तिबेटची सगळी ही एरिया आहे. आणि ही तिबेटचा हा सेक्शन तुम्ही आपण म्हणतो तसं की जेव्हा बर्फ असतो तेव्हा पूर्ण हिमाच्छादित व्हाईट कॅप दिसेल तुम्हाला, पण जेव्हा जसं बर्फ जातं जसं आता आमच्या कॅम्पच्या साईटवर आहे हे टेथस सी बेड, म्हणजे जेव्हा एकेकाळची अशी ज्याच्यातनं हिमालयाची उत्पत्ती झाली ते टेथस सी बेडचे अनेक अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि ह्या स्पॉटचं ह्या सांगदा पासचं वैशिष्ट्य आहे, इथे जे कॅम्प आहे मी तिथे कॅम्पमध्ये होते, हा माझा टेंट होता, तिथे बसून मी काय बघितलं असेल तर ही तोरुंगलाची खिंड जी आम्ही आदल्या दिवशी 2 दिवसापूर्वी पार करून इथून ह्या पलीकडच्या साईडनी पार करून येऊन ही तोरुंगाची खिंड स्पष्ट दिसत होती. आमचा खाली याचा जो रूट मुक्तीनाथचा एरिया आणि मग पुढे येणारा कागबेनीचा एरिया हे सर्व एका नजरेमध्ये दिसत होतं. आणि या सांगदा पास आमची वाटचाल चालू होती पुढे. संबंध हा पूर्ण एरिया असा होता की भयंकर एरिड क्लायमेट, खूप ड्राय, म्हणजे आपल्या इथलं जे वाळवंट म्हणतो आणि सगळीकडे धसणारा दगड. तुम्ही बघितला तर इथे ही एक ब्रिज आहे जिच्याकडे ज्या साईडला मी आहे, ही एक व्यक्ती काहीतरी क्रॉस करते दगडावरनं असं दिसतंय. आणि इथे व्यक्ती बघते की ठीक आहे तू येतेच नाही, ही व्यक्ती जवळ इथे उभी राहिलेली नाहीये. याचं कारण मी तुम्हाला सांगते की जिथे हा माणूस उभा आहे तो या साईडचा पल्ला होता आणि आपल्याला ह्या साईडच्या क्रॉस करायचा. इथे ही 3,000 फूटची दरी आहे याच्या माणसाच्या खाली. पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला, हे 2 एकत्र भाग दिसला तरी हे 2 ही मागटी भिंत आहे, ह्याच्यामध्ये ही मोठी दरी आहे. आणि त्याच्या पलीकडे हा माणूस क्रॉस करण्याचा प्रयत्न करतोय. आणि नंतर आमचा रूट इथे तुम्ही सुविधा बसलेली आहे आणि नंतर आमचा रूट विचित्र असा रॉक क्लाइम्बिंग करत करत ह्याच्या मागे जात होता. म्हणजे मलाही याच्यामध्ये की आमचा गाईड खरोखर बरोबर आहे की नाही, कारण
इथे कुठलंही एक पाऊल जरी सटकलं कोणाचंही झालं तरी मृत्यू समोर उभा होता, एवढं नक्की होतं. आणि मग मी इतकं हे झालं, मी माझ्या मैत्रिणीला रिक्वेस्ट केली मला फोटो करायची, कारण मी पहिलं काल म्हटलं की ह्या प्रेझेंटेशनला किंवा आपल्या प्रवासाला मी नाव दिलंय वन स्टेप ऍट अ टाइम, की इथे आल्यावर म्हणजे तुम्ही खाली बघले की छातीत धडधडायला लागलं होतं. असं नव्हतं की आम्हाला कोणाला भीती नव्हती वाटत, परंतु अशा परिस्थितीत तुम्हाला कोणी मदत करणार, पार तर करायचं आहे, तर एका पावला पुढे दुसरं पाऊल ठेवणं, त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. त्यामुळे वन स्टेप ऍट अ टाइम ह्याच्यामध्ये तुम्ही मला बघताय, आणि याच्या खाली जी दरी होती ती मी कधीही विसरू शकणार नाही. परंतु हा क्रॉस ही सगळं म्हणजे हे सगळं प्रॉब्लेम, ही सगळी जे काय असे थरारक अनुभव होते ते झेलल्यानंतर वरती आल्यानंतर ते धौलागिरी आहे आणि हे बाकी सगळे जे ते नेपाळचे पश्चिम नेपाळची जी मोठी शिखरं आहेत ती बघितल्यावर असं एक आपलं काय म्हणतो एक वेगळ्या सारीचं समाधान हे सगळे डिफिकल्टीज किंवा खतरा बोलण्यामध्ये होतं. आम्ही खूप उंचावर हे आपल्याला इथे आम्ही कुठे कोपऱ्यामध्ये इथे धौलागिरी दिसतंय इकडनं, आणि हा केन किंवा दगडांची चळत असं जवळ की समजायचं की आपण कुठल्या तरी बरेच उंचावर असलं तरी बरीच ग्रीनरी दिसते आणि कुठेतरी थोडाफार स्नो आहे, पण कुठेतरी खालती छोटंसं गाव लागणार आहे. त्यामुळे काठमांडूहून आम्ही हा सांगदा क्रॉस करत आम्ही ऑलमोस्ट या इथल्या एरियामध्ये पोहोचलेलो होतो. आणि जसं जसं तुम्ही पश्चिम नेपाळकडे येत जाता तसा हा तुम्हाला इथली माझी पायवाट तुम्हाला दिसते, जी मी उंचावर मग खाली साईडनी खाली उतरून हीच पायवाट करत आम्ही पुढच्या वाटेकडे धारचुल्या दिशेने आमचा प्रवास चालू होता. पण अशी दाटवाटी जंगलं आली आणि छोट्याशी कुठल्या तरी गावात रस्त्यामध्ये असतील अशी आशा आली की लगेच आम्ही सज्ज व्हायचो किंवा की आपण आंघोळ कशी करायची एवढ्या मध्ये. आता तुम्ही ह्या चित्रामध्ये 2-3 मुली दिसत आहेत तुम्हाला बाकीच्या मुलांबरोबरच मस्ती करणाऱ्या. इथे मी आहे. आमचं दुपारी 12 वाजता अशा कुठल्या आम्ही ठिकाणी पोहोचलो तर आम्ही असणाऱ्या ओढ्यामध्ये ह्या छोट्या जी मुलं पाण्यामध्ये मस्ती करायची रक्सॅक बोजा बाजूला ठेवून त्याच्यात डुंबी मारायचो जसे आहेत तसेच, आणि तसंच 10 मिनिटांनी तसेच बाहेर निघून पाणी निथळत असतानाच आपली बोजा घेऊन परत चालू लागायचो. 12 वाजताच्या तरी की मग अंगावरच 1 तासामध्ये आमचे कपडे सुकून जायचे. त्यामुळे जिथे पूर्ण आम्ही अशा डोंगराळ प्रदेशात होतो आम्हाला हा एकमेवच आंघोळीचा उपाय होता. इतर वेळी बऱ्याच ठिकाणी जसं भूतान होतं किंवा जिथे आम्हाला आर्मीनी खूप मदत केली आणि आर्मीच्या कॅम्पमध्ये आम्ही तिथे आम्हाला कधी कधी गरम पाण्याची सोय किंवा आंघोळीची साठी स्पेशल जागा मिळत जायची. परंतु तसा नेपाळ म्हणजे भूतान आणि सिक्कीम सोडल्यानंतर तशी वेळ थोडी कमी वेळ आणि हे जास्त आम्ही एन्जॉय करत राहिलो. येस मॅम, ऍक्च्युली आपण स्क्रीन ऑनच ठेवू. स्वप्नील थोडंसं त्याचं काहीतरी त्याच्या एंडला टेक्निकल इश्यू झाल्यामुळे वी विल कंटिन्यू विथ अवर प्रेझेंटेशन. जनरली आपल्याकडे आता एक ऍडव्हर्टाईज खूप फेमस आहे मेन विल बी मेन नावाची. तर तुम्ही कायम त्याला धरून असं म्हणता की विमेन विल बी विमेन. तर हे म्हणण्याचं कारण काय, म्हणजे काही किस्से घडले का काय म्हणजे नक्की? आता ती माझी फेवरेट ऍड आहे, कारण मेन विल बी विमेन त्याने अगदी खरंच दाखवलं की पुरुषच कसे असतात कसे, म्हणजे ते सगळ्यांना मला वाटतं सगळ्यांनाच या प्रेक्षकांमध्ये सगळ्यांनाच ही ऍड माहिती असेल. मी थोडंसं एक स्लाइड मागे जाते की ह्या अशी मुलं आली किंवा असे काही ओढे आले की अर्थातच आजूबाजूला कुठेतरी गावं असायची आणि या तुंडाण गावांमध्ये मग आम्हाला अशा ह्या सगळ्या सारख्या मायका आमच्या भेटायच्या आणि त्यामध्ये बाय विमेन विल बी विमेन. इथे बघितलं या तिन्ही फोटोंमध्ये मी तिचा फोटो काढताना माझा फोकस तिच्या कानातल्यांवर आहे की सोन्याची सुंदर हँडक्राफ्टेड इयरिंग्स या बायका किंवा नथी या सगळ्या बायकांनी घातलेल्या आहेत. आणि आम्ही सगळा शीण विसरून सगळा थकवा विसरून आमच्या बॅगा चालूला ठेवून त्यांच्याशी गप्पा मारायचो की तुम्ही कुठून आलात, कसं होतं, हे कसं बनतं, कुठे आहे, हे तुमच्या लग्नात देतात की म्हणून म्हटलं की विमेन विल बी विमेन की मी सगळा पूर्ण थकवा उतरायचो. एवढंच नाही तर मी नंतर तुम्हाला बघशील मी आता मी जे इथे तुला दिसतंय हा जे ऑरेल मी पोता ह्या मुलीकडे जशा या मुलींच्या मैत्रिणीने घातली तशीच
ही मण्यांची एक बाजू म्हणजे गळबंद म्हणतो त्याला आम्ही, ती मण्यांची माळ तिने मला आवडली म्हणून मला दिली, गळ्यात घातली. मी त्यामुळे मला तरी फोटो तरी पाहिजेच आहे तुझ्या बरोबर, कारण हे सर्व ही कारागिरी या महिला स्वतः करतात. म्हणजे किती थकलेलं असू दे, किती कुठेही असू दे, आम्ही आमचा इकडून तिकडून दागिने घेणं किंवा बघणं कधी आमच्याकडनं काही सुटलं नाही. म्हणून म्हटलं विमेन विल बी विमेन. आणि मॅम खरं तर ही एक खूप फन एलिमेंट हा सगळ्या तुमच्या पूर्ण मोहिमेमध्ये असणार आहे. आपण आजच्या दिवसाच्या सेशनच्या लास्ट क्वेश्चन कडे येऊया. आणि हा लास्ट सेशन जो आहे तर तो ठरलाय तो म्हणजे तुमच्या मोहिमेतला टर्निंग पॉईंट, पहिला मोठा अडथळा म्हणता येईल असं. तुम्ही धारचुला पास इथे पोहोचलात आणि तिथे अशी काहीतरी घटना घडली की ज्याच्यामुळे तुमच्या मोहिमेला अडथळा आला. काहीतरी एक अशी घटना घडली की ज्याच्यामुळे तुम्हाला पुढची काही चिन्ह जी होती ती थोडीशी धुसर दिसायला लागली. तर नक्की काय घडलेलं होतं? पश्चिम नेपाळ म्हटलं असं तर तू बघितलं असं की सेंट्रल पूर्व नेपाळ किंवा मध्य नेपाळपेक्षा हा हळूहळू हा प्रदेश आपल्या भारताला इथल्या सह्याद्रीसारखा म्हणजे सॉफ्ट होत गेला, जिथे भाताची शेतं वाढत गेली किंवा स्लोप कमी, जिथे भाताची शेतं वाढत गेली, गावं वाढत गेली, ते स्लोप जास्त कठीणच्या होती, म्हणजे जेंटल हिल्स, छोटे छोटे डोंगर व्हायला लागले. तर अशा गावांमध्ये बऱ्याच वेळा अनेक तऱ्हेचे लोक येऊन, म्हणजे स्पेशली तेव्हा 1997 मध्ये ही फुलमई आहे आणि ती तिथे बी प्रोजेक्ट स्पेशालिटी होती. त्या या बाकीच्या तिचे जे असिस्टंट आहेत त्यांना सगळ्यांना तिने बी प्रोजेक्ट शिकवायसाठी ती त्या गावात गेली 7-8 वर्ष राहत होती. आणि ते मागे मल्लिका आणि सुमिता दिसत आहेत तुम्हाला, कारण आम्ही एक दिवस या जुमला गावामध्ये राहिले असताना आम्ही मुद्दाम ह्या गावांमध्ये काय काय चालतो तुम्ही बघितलं. ती ही मग अशी बाई होती जी ह्या कानातल्याला फॉलो करत आम्ही दुसऱ्या बायकांना भेटायला निघालो होतो, जेव्हा हिची आणि आमची गाठ पडली. आणि आमची पूर्ण स्टोरी ऐकल्यानंतर, आमचे दुसरे प्रॉब्लेम ऐकल्यानंतर आणि स्पेशली भूतानमध्ये जो किस्सा झाला अगदी सुरुवातीला, त्याच्यामुळे जे काही मंदूक झाले होतं फोटोग्राफीच्या दृष्टिकोनातून, काही अंतराळ मतभेद झाले होते, त्यामुळे मनं दुखावलेली होती. आणि आम्हाला सांगण्यात आलं की जर आम्ही दिलेल्या नियमांचं किंवा जे काय सांगण्यात येईल त्याचं जर पालन केलं नाही तर आम्हाला ह्या टीम मधनं काढून टाकण्यात येईल, असंही आम्हाला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आम्हाला मनात सारखी धाकधूक असायची की काही आपण झालं तर काही चुकीचं नाही तर करत आहोत काही. घेताना आम्ही असा विचार केला की काय माहिती हिची कुठली मदत घेऊन आपण दिवेशा किंवा बाकीची काय आमच्या आता परिस्थिती काय चाललेली आणि टीम मध्ये काय झाले हे आपण कोणातर्फे रिले करून देऊ शकतो का. आता तिने आम्हाला घरी बोलावलं. आमची काही ओळख नाही, एवढी ओळखच की आम्ही ह्या महिलेबरोबर तिच्या बी कॅम्पच्या जागेमध्ये पोहोचलो होतो. आणि मग तिने आम्हाला स्वतःच्या घरी नेलं, तिथे चहा वगैरे देऊन आमची विचारपूस केली आणि सांगितलं की तुम्हाला काही मदत होईल मला सांगा, माझ्याकडे फॅक्स आहे, तर मी उद्या 2-3 दिवसात कदाचित मी काठमांडूला जाणार आहे, तर तुमचा काही निरोप असेल तर सांगा, मी तो जरूर पोचवीन. आणि जे काय मल्लिकेच्या डोक्यात होतं किंवा सुमितेच्या आम्हाला जे काही प्रश्न होते किंवा ते आम्ही लिहून ह्याचा काही सोल्युशन ह्या विचाराने तिला दिवेशा नंबर देऊन फॅक्स करायला सांगितलं. आणि तिने ते, आणि आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही तिथून निघून गेलो होतो की असं नव्हतं की आम्हाला कळणार होतं की तिने फॅक्स केला नाही केला. पण 1997 मध्ये मी बघितलंय की, आणि अजूनही म्हणजे की जिथे आपण स्पेशली हिमालयामध्ये डोंगराळ भागामध्ये आपल्या शब्दाला मोल असतं, त्याला एक म्हणतो ना की आपल्या बोलीमध्ये पण एक सत्यता असते. आणि त्या बाईनी ती आम्ही नंतर की कधी मला ती अनफॉर्च्युनेटली कधी भेटली नाही, मला तिला अजूनही कधी भेटली तर भेटायला आवडेल, पण अनफॉर्च्युनेटली कधी भेटली नाही. आणि तिने सर्व त्यांनी जे काही मदत पॉसिबिलिटी इन्क्लूड एवढे की तुम्हाला जर आर्थिक जर मदतीची जर असेल तरी मला सांगा, मी तुम्हाला करीन, तुम्ही मला नंतर मी सांगितले ते पैसे पाठवून द्या, एवढा विश्वास दाखवून तिने आमची आदरातिथ्य केलं होतं. त्यामुळे असं करून, आणि आता इथे जे पुढच्या गावात इथे उभं होतो त्या गावातनं तर ह्या ब्रिजवरनं वाचाल करत या डोंगरांच्या पलीकडे धारचुला येतो. अशाच एका गावामध्ये ही मुलं सुंदर दुपारी गाव होतं, आम्ही दुपारी पोहोचलो होतो 11-11:30 सुमाराला. आणि म्हणलं पेन्सिलीसारखं हे काय दिसतंय, तर मग तिथल्या तरुणांना विचारल्यावर हा ऍक्च्युली तेलाचा घाणा होता. आणि या तिथल्या मेन सगळ्या गावाचं 8-10 घरांची जी गाव आहेत ती घरात ते सगळं एका सरसोचं तेल वगैरे ह्या घाण्यामध्ये काढतात, तो कसा चालवला जातो ह्याचं एक त्यांनी छोटासा डेमॉन्स्ट्रेशन या मुलांनी आम्हाला दिलं. मी म्हटलं तसं की पश्चिम नेपाळचा एंड धारचुलाकडे येता येता हळूहळू जमीन सपाट होत जाते.
नद्या उंच धबधबे सोडून नद्या मोठमोठ्या वाहत जातात. तर मी अनेक नद्या गेल्या 3 महिन्यामध्ये मी नद्यांच्या आजूबाजून चालवते, नद्यांना क्रॉस करत होते, त्यांच्या वेगळ्या तऱ्हेच्या पुलांना जात होते. पण ताओ म्हणून ही जी एक फिलॉसॉफी आहे त्याला असं म्हणतात की पाणी नेहमी उंच भागात खाली सपाट जमिनीवर राहतं आणि ते सपाट जमिनीवर काय म्हणजे ती स्वतःची पातळी उंच कुठलीही पातळी सोडून ते कायम जमिनीच्या पातळी नव्हतं. म्हणजे आपण ज्याला ग्राउंडेड म्हणतो की तू कुठेही कसेही गेलात, कुठे तुम्ही जगात कोणीही झाला तरी जसं काय नदी म्हणते की माझ्यासारखं व्हा, आपले जमिनीवरचे पाय कधी सोडू नका. का तर तुम्ही तो ग्राउंडेड झाला की तुम्हाला समजेल की आम्ही उंच पाण्यावरनं पुन्हा जमिनीला चिकटून अगदी जमिनीशी संलग्न होऊन या धरतीमाची संलग्न होऊन मी का वाहते. आणि अशा नदी किनाऱ्याची सुद्धा जर नदीकिनाऱ्याच्या दूर असलेली घरांमध्ये गावांमध्ये एकदम ड्राय म्हणजे सुकं वातावरण आणि सुकी एरियाज असायच्या जिथे दूरवरून कुठून तरी पाणी आणायला लागायचं, दूरवरून पाणी आणून शेती करायला लागायची. आणि आम्ही इथे रस्ता चुकलो होतो आणि चुकून गावाच्या पलीकडच्या साईडला इथून आमचा ट्रेल गेलेला होता. पण त्या दिवशी आम्ही 6 तास आल्यानंतर आम्ही चुकून या साईडला आम्हाला पुन्हा म्हणजे मागे जाऊन 1-1.5 तास चालवून घेऊन मागच्या जिथे आम्ही ही दरी क्रॉस करू शकत होतो तिथे जाऊन पुन्हा आम्हाला इथून उतरून या गावामध्ये यायला लागलो होतो. आणि जेव्हा आम्ही या गावात आलो तेव्हा ही एक तरुणी आणि ही वृद्धा या दोघांच्या ज्यांचं जे हास्य आहे ज्यांचं जे स्मित आहे दोघांना बघून माझा शिराच हे झाला की इतक्या रिमोट एरियामध्ये राहणारी ही वृद्धा, तिच्या चेहऱ्यावरचं तुम्ही हास्य बघा. तिच्या चेहऱ्यामध्ये एक समाधान आहे, एक शांतता आहे. आणि ही यंग मुलगी तिने एवढा भारा उचलून म्हणजे मला वाटत नाही की मी तेव्हाही तो भारा माझ्या पाठीवर उचलू शकले असेल. अगदी सहज उभे आहे आणि अगदी मंद स्मित देऊन माझं तिने स्वागत केलं. त्यामुळे किती कष्ट असू दे, किती प्रॉब्लेम असू देत, पण स्वतःला आनंदी ठेवायला किंवा स्वतःचा ही जी वृद्ध असते ती शिवाजी माझी ती अगदी मला आवडणारा हा फोटो आणि महिला आहे. कारण तिच्या ह्या चेहऱ्याच्या सुरकुतलेल्या इतके वर्षाची म्हणजे तगातगीचं आयुष्य तुला म्हणतो ते केवळ तिच्या चेहऱ्यावर दिसतंय आणि ते सगळं काही तिचे कष्ट तिच्या एका या हास्याने तिने पुसवून टाकलेले आहेत. तुम्हाला वाटेल काय दिसतंय? या 3 छोट्या खिडक्या आहेत. मला म्हणायचं की मी अरुणाचल आहे, हे भूतान आहे आणि हे नेपाळ आहे. तर जेव्हा मी प्रवास चालू केला तेव्हा हे जे 10 दिवस होते किंवा 1 महिना होता हे केवळ या झरोक्यातनं दिसलेले माझे छोटे छोटे अनुभव होते. आणि हिमालय इतका उत्तुंग आहे की आपण ते भारावून जातो. का भारावून जातो? तुम्हाला का तिथे जावं असं वाटतं? का या लोकांना भेटावं असं वाटतं? हे मला नाही सांगता येणार. पण हे सगळ्या अनुभवानंतर थकून आपण एखाद्या अशा रोडोडेंड्रांच्या या सबंध फुललेल्या झाडाखाली बसतो, ज्याची फुलं पण आपण खाऊ शकतो. ह्या फुलांचा रस त्याचं सरबत बनवलं जातं, त्याचं सुंदर शेड तर मिळतेच. तर हे तिन्ही अरुणाचल, भूतान, सिक्कीम, नेपाळ हे सगळ्यातले हे अनुभव जे होते डोंगरातले असू देत, लोकांबरोबरचे असू देत किंवा सूर्यास्ताचे मोठे शिखरं बघण्यातले असू देत, हे सर्व ह्या फुलांच्या मधुरतेच्या सारखे होते. आणि म्हणजे ह्या फुलांमध्ये प्रत्येक फुलांमध्ये एक क्षणांमध्ये त्यातले क्षण आम्ही जे हे 4 महिने जे तिथे चालत होतो ते 4 महिने ते सर्व क्षण या फुलांमध्ये सामावलेले होते. धन्यवाद. अनफॉर्च्युनेटली आम्ही जेव्हा उंटादुरा ऍक्च्युली खिंडीवर पोहोचलो तेव्हा बराच असा व्हाईट आउट ज्याला म्हणतो, म्हणजे खूप मोठे ढग येतात आणि 10-20 फुटाच्या पुढचंही आपल्याला दिसू शकत नाही. त्यामुळे आणि आमच्याबरोबर अशा ही जी माणसं दिसत आहेत ते फक्त मुंसियारी मधले पातो गावातले लोकल्स होते. आणि ही लोक कधी जास्त करून ज्या ह्या एरियाला असं ते देवभूमी म्हणतात तिथे जास्त करून काही कारणासाठी येत नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांची काळजी घेत हळूहळू क्रॉस हा उंटादुराचा 5000 मीटर उंचीचा खिंड पार केली.